हॅलो एव्हरीवन. आज आपण कंप्लीट करणार आहे मम्मीने मला दिलेलं चॅलेंज. तर मम्मी मला बोललेली की तुझ्याकडनं उकडीचे मोदक फर्स्ट अटेम्प्टमध्ये बनणारच नाही, तो क्या फिर चॅलेंज ॲक्सेप्टेड. तर मी त्यासाठी थोडंसं तांदळाचं पीठ आणि तेवढंच पाणी घेऊन त्याला उकळत्या पाण्यात थोडंसं ऑइल आणि मीठ टाकून 2 मिनटासाठी शिजवून घेतलं आणि नंतर ऑइल टाकून त्या पिठाचा एक मस्त मऊ 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 गोळा तयार करून घेतला आणि त्याला 5 ते 10 मिनिट सेट व्हायला साईडला ठेवून दिलं. मग कढईमध्ये थोडंसं गावरान तूप घेऊन त्याच्यामध्ये खोबऱ्याचा बुरादा म्हणजे किसलेलं खोबरं टाकून त्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलं आणि त्याला ब्राऊन होईपर्यंत परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे आपल्याला जेवढं स्वीट हवं आहे तेवढी गुळाची पावडर टाकून ती जराशी मेल्ट होईपर्यंत याला परत एकदा मिक्स करायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर मोदकचा साचा घेऊन त्याला थोडीशी ऑइलची ग्रीसिंग करून त्याच्यामध्ये आपण आपलं जे तांदळाचं पीठ बनलं आहे ते भरून आणि त्याच्यामध्ये नंतर गूळ आणि खोबऱ्याचं जे आपलं सारण आहे ते टाकून त्याला खालून पॅक करून आपला मोदक तर बनला. तर आपल्याला मोदक बनवायचे होते 11, पण मला त्या पिठाचा काही अंदाज आला नाही म्हणून माझ्याकडनं फक्त 7च मोदक बनले. तर मी या टाईमलॅप्समध्ये पटपट कसे मी कष्ट घेतले ते दाखवते आहे मोदक बनवण्यासाठी. मग आपले मोदक जेव्हा बनून रेडी होतील मग मी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि ते पाणी उकळल्यानंतर या चाळणीला थोडंसं तेलाची ग्रीसिंग करून घेतली आहे. गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आपले मोदक कमीत कमी 5 ते 7 मिनिट स्टीम करून घ्यायचे आणि स्टीम झाल्यानंतर हे जे मोदक बनणार आहेत त्याला म्हणतात उकडीचे मोदक. ही एक खूप ट्रेडिशनल रेसिपी आहे आणि ती मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर केलेली आहे अँड आय एम प्राऊड ऑफ दॅट. मम्मीला दाखवण्यासाठी मी याचा व्हिडिओ बनवला आहे की हो फर्स्ट अटेम्प्टमध्ये माझ्याकडनं एकदम परफेक्ट तर नाही झालेत, बट ओके फर्स्ट अटेम्प्टच्या मनाने माझे उकडीचे मोदक तर खूप छान झालेत. मग याला जरा वेळ स्टीम केल्याच्या नंतर त्याच्यामधनं मस्त अशी वाफ निघते आणि ते दिसायला जे सुंदर दिसतात हा. मग त्याच्यानंतर आपल्याला करायची गणपतीची आरती. त्याच्यासाठी आपण ते मोदक एका छान डिशमध्ये काढून घेऊ, पण ते गरम आहेत म्हणून मी त्याला चमच्याने काढणार आहे. तर आपल्याकडे एक पाहुणे आलेले आहेत जे आज आपल्या गणपती बाप्पाची आरती घेणार आहेत. तर त्यांच्यासाठी आपण आपली प्रसादाची प्लेट रेडी करून घेऊया. आणि याच्यामध्ये आता कोणीच मला ज्ञान देणार नाही की मी ब्लॅक कलरचा कुर्ता का घातला आहे, कारण की माझ्याकडे जो होता तो मला वेळेवर सापडला तो हाच होता म्हणून मी तो घालून घेतला. आता हे उकडीचे जे मोदक आहेत याच्यावरती तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तूप किंवा दुधामध्ये थोडंसं केशरचे काड्या घालून ते जे ऑरेंज कलरचं दूध बनतं ते वरतून टाकून तशी तुम्ही त्याला गरम गरम सर्व करू शकता. तर एक मोदक काढता काढता तुटला, बट ठीक आहे मॅनेजेबल, आपण त्याला चिटकून देऊया खालून परत. तर अशा प्रकारे आपली मोदकची डिश झाली आहे रेडी. तिकडे मी तोपर्यंत आरतीची तयारी करून घेतली होती ना. आपले जे स्पेशल पाहुणे आलेले आहेत, श्रुती माझी फ्रेंड, ती घेणार आहे आज बाप्पाची आरती. हे आपले गोड गोड बाप्पा आणि हे त्यांचं सगळं डेकोरेशन. तर मग आता श्रुतीताईंनी आरती केली आणि त्यांना विचारलं मोदक कसे झालेत. तर म्हणते वा 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 अप्रतिम, एकदमच छान, म्हणजे मी तर फर्स्ट टाईम खाते पण खूप छान लागत आहेत. बाय.